चला तर मग आज आपण बनवणार आहोत मस्त असं आंब्याचं लोणचं, ते पण वर्षभर याला बुरशी लागू नये याची व्यवस्थित काळजी घेता. लोणचं कसं बनवायचं, कैऱ्या कशा घ्यायच्यात त्या आपण सविस्तर पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नमस्कार, मी दुर्गाज रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करते आणि वेळ वाया न घालवता पुढच्या रेसिपीला सुरुवात करते. तर लोणचं बनवण्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे कैऱ्या आपल्याला अशा डागलेल्या किंवा त्याला मार लागलेला, जास्त अशा बिलबिल झालेल्या अशा घ्यायच्या नाही आहेत. मस्त अशा कडक आणि डाग नसलेल्या कैऱ्या व्यवस्थित मी निवडून घेतलेल्या आहेत. बघू शकता तुम्ही, बऱ्याचशा कैऱ्या काही खराब असतात, त्याला डाग वगैरे पडलेले असतात. अशा कैऱ्या आपल्याला इथे घ्यायच्या नाहीत. एकदम चांगल्या कडक अशा कैऱ्या इथे मी निवडून घेतलेल्या आहेत. त्याचबरोबर आजीने कैऱ्या फोडायला पण सुरुवात केलेली आहे. तुम्ही बघू शकता, मस्त अशा ह्या आजी कैऱ्या फोडतात. खरंच कोणालाही लाजवेल असं काम या करतात. किमान एका दिवसामध्ये ह्या 200 ते 250 किलो कैऱ्या फोडून घेतात. तर सर्व कैऱ्या आजीकडनं मी व्यवस्थित फोडून घेतल्या आणि कॅरी बॅगमध्ये भरून घरी घेऊन आले. माझ्याकडे फोडण्याची सुविधा नाही आहे, त्यामुळे मी बाजारातूनच कैऱ्या घेतल्या, तिथूनच फोडून घेऊन आलेली आहे. आता ह्या कैऱ्याला थोडा कचरा किंवा म्हणजे कचरा काही दुसरा नसतो, फक्त कैरीचाच त्याला फोडलेल्या काही कोयाचा वगैरे कचरा लागलेला असतो. तर हे सर्व आपण एका कॉटनच्या कपड्याने स्वच्छ करून घेणार आहोत अशा पद्धतीने. तर मी पाण्यामध्ये न टाकता ह्या कैऱ्या अशाच कोरड्या करून घेणार आहे. पाणी जर लागलं तर लोणचं ना लवकर खराब होतं किंवा बुरशी वगैरे यायची भीती असते म्हणून. तर सर्व कैऱ्या व्यवस्थित अशा कोया वगैरे त्यामधल्या काढून घ्यायच्या किंवा याच्या आतमध्ये जो एकदम पातळ असा भाग असतो ना तो पण काढून घ्यायचा, नाही तर खाताना कचकच लागते. तर व्यवस्थित पुसून घ्यायच्या. आणि एक म्हणजे ही जी कैरी आहे ना, ही भरपूर पिवळी झालेली आहे, म्हणजे पिकलेली आहे. म्हणून अशा पद्धतीच्या जर कैरी असतील तर त्या मी एका साईडलाच काढून ठेवणार आहे. लोणचं बनवण्यासाठी शक्यतोवर एकदम कच्चा आंबा असला पाहिजे, पिकलेला नसावा. तर 2 कैरीमधला ज्या फोडी आहेत याचा फरक तुम्हाला समजून येऊ शकतो. शक्यतोवर जो हे बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीने जर फोडा असेल तर टाकून द्यायची अजिबात गरज नाही. याचा जो वरचा एकदम मेन कापडासारखा भाग असतो ना तो काढून घ्यायचा. फोड अगदी व्यवस्थित असते. तर सर्व कैऱ्या मी व्यवस्थित पुसून घेतल्या आणि मस्त अशा ह्या बघू शकता तुम्ही, एकदम साफ आणि स्वच्छ दिसत आहे. अजिबात पिवळ्या वगैरे नाही आहेत. ज्या पिवळ्या कैऱ्या होत्या त्या मी एका साईडने सर्व फोडी एका ताटामध्ये काढून ठेवलेल्या आहेत वेगळ्या. आणि जो कचरा आहे तुम्ही बघू शकता, यामध्ये भरपूर अशा कोयाचा किंवा जो पातळ भाग असतो तो निघलेला आहे. आणि थोड्याशा कैऱ्याची जी फोड असती, बी असती गुठळी, ती मला साईडनेच काढून ठेवलेली आहे. आता ही ताव्यावर भाजून थोडं मीठ वगैरे लावलं ना तर खायला खूप छान लागते. लहानपणी तर आम्ही चुलीमध्ये भाजून खायचो, म्हणजे अख्खी जी कोय असते ना ती चुलीमध्ये भाजायची आणि ती खायला खूप छान लागते. तुम्ही पण खाल्ला आहेत का? कमेंट करून नक्की सांगा. आता ह्या फोडी अशाच टपामध्ये झाकून न ठेवता मी काय केले, का कपड्यावर, कॉटनच्या स्वच्छ कपड्यावर ह्या पसरवून ठेवल्या, म्हणजे याला घाम येणार नाही किंवा ओलावा सुटणार नाही, म्हणून थोड्याशा कोरड्या पण होतील. तर लोणचं बनवण्यासाठी इथे मी मोहरीची डाळ घेतलेली आहे अर्धा किलो इथे मोहरी घेतलेली आहे मी. दोन्ही म्हणजे 1 किलो वापरायची होती म्हणून अर्धा किलो डाळ घेतली आणि अर्धा किलो इथे मी मोहरी घेतलेली आहे. स्वच्छ साफ करून घेतलेली आहे. यामध्ये जर काही खडे किंवा कचरा असेल तर तो सर्व व्यवस्थित काढून टाकायचा. आणि मी ह्या मोहऱ्या आधी धुवून घेतल्या आणि नंतर छान अशा उन्हात 2 दिवस वाळून घेतलेल्या आहेत. तर आता हे आपण भाजून घेणार आहोत, पण त्याआधी बाकीचे जे साहित्य घेतलेले आहे ते बघूयात. इथे मी लसूण सोलून घेतलेला आहे. याची जी साल असतात ती व्यवस्थित सर्व काढून घेतलेली आहेत. सोप घेतलेली आहे. सोप मी इथे थोडीशी 2 ते 3 चमचे जास्तच घेतली, कारण आमच्या इथे लोणचामधली जी सोप असते ना ती सर्वांना छान आवडते आणि चवही खूप छान लागते. तर त्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. लाल मिरची पावडर घेतलेली आहे आणि हळद घेतलेली आहे. शक्यतोवर हळद जी आहे ना ती घरगुती हळकुंड आणूनच लोणचापुरती तयार करून घ्या. मेथी दाणे घेतलेले आहेत, लवंग घेतलेली आहे आणि मिरे घेतलेले आहेत. आणि हिंग तुम्ही आवश्यकतेनुसार वापरू शकता. तर इथे मी ना थोडासा जो लोणचाचा मसाला असतो ना, इथे सुहानाचा मी लोणचाचा मसाला वापरलेला आहे. तुम्हाला वापरायचा असेल तर तुम्ही हा ॲड करू शकता, नाहीतर नाही टाकला तरी चालेल. बाकीचं साहित्य फक्त आहे त्या प्रमाणात वापरून घेणार आहोत. तर हे सर्व, आणि त्यासाठी मी लोणचासाठी जे मीठ वापरलेलं आहे ते इथे मी खडा मीठ वापरलेलं आहे. तुम्ही साधं जे आपलं मीठ असतं कोणतंही जे आपण वापरतो ते फक्त स्वच्छ नवीनच पुडा फोडलेला वापरावं,
जेणेकरून नेहमी वापरलेल्या डब्यामधलं हात घातलेलं असं मीठ वापरायचं नाही. तर आता ज्या मोहऱ्या आहेत त्या कढई गॅस चालू करून घेतली आणि मस्त असं कढईमध्ये घालून आता ह्या भाजून घेणार आहोत. छान अशा ह्या मोहऱ्या आपल्याला थोड्याशा तडतडेपर्यंत भाजून घ्यायच्या आहेत, जास्त भाजायच्या नाही आहेत. मोहऱ्या छान भाजून घेतल्या आणि थंड करायसाठी एका ताटामध्ये आपण ह्या पसरवून ठेवणार आहोत. आता त्याच कढईमध्ये काय केलं, जी डाळ होते ना ती पण भाजून घ्यायची आहे. डाळ पण आपल्याला व्यवस्थित गॅस मंद आचेवर व्यवस्थित भाजून घ्यायची आहे. गॅस फुल करायचा नाही आहे, जेणेकरून डाळ जळणार नाही किंवा जास्त लालसर होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. व्यवस्थित मंद आचेवर भाजून घ्यायची आहे. बघू शकता तुम्ही अगदी सहज ही डाळ मस्त भाजल्या जात आहे आणि छान अशी भाजून झाली की आपण गॅस बंद करून घेऊया आणि एका ताटामध्ये ही डाळ पण पसरवून ठेवूया, जेणेकरून ही पण थंड होईल. मोहरी आणि जी मोहरीची डाळ आहे किंवा बाकीचे जे मसाले आहेत आपण भाजून घेतलेले, हे आपल्याला अजिबात गरम तेलामध्ये घालायचे नाहीत, म्हणजे मसाल्यामध्ये घालायचे नाही आहेत. थंड करूनच आपल्याला हे सर्व साहित्य एकत्र करून घ्यायचं आहे. आता डाळ आणि मोहरी थंड होते तोपर्यंत आपण एका गॅसवर तेल पण तापून घेणार आहोत. इथे मस्त अशी मोहरी जी आहे ती थंड झालेली आहे. मिक्सरमध्ये घालून आपण ही वाटून घेणार आहोत. तुम्हाला जर फक्त घरगुतीच मोहरी वापरायची असेल तर ती पण तुम्ही वापरू शकता, किंवा फक्त डाळ जरी वापरायची असेल मोहरीची तर ती पण तुम्ही वापरू शकता. मी इथे अर्धी वापरलेली, म्हणजे लोणचं जास्त पिवळं पण दिसणार नाही आणि जास्त काळसर पण दिसणार नाही. घरगुती मोहरीने थोडंसं काळसर लोणचं दिसतं. मस्त अशी मोहरी मिक्सरमध्ये घालून वाटून घेतलेली आहे. फक्त यामध्ये अख्खी मोहरी राहणार नाही याची काळजी घ्यायची आहे. वाटून एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊयात. तेल पण छान कडकडीत तपलेलं आहे. आता जो लसूण आहे तो आणि जे मेथी दाणे घेतलेले आहेत, लवंग घेतलेले आहे आणि मिरे घेतलेले आहेत, हे आपण सर्वात आधी तेलामध्ये घालून घेऊया. आणि लवंग आणि मिरे हे तेलावर तरंगायला लागले की हे सर्व साहित्य यामधलं काढून आपण घेऊयात. दुसऱ्या भांड्यात न टाकता जी मोहरीची डाळ आपण थंडी करायला ठेवली होती त्यामध्येच हे सर्व साहित्य मी घालून घेणार आहे, म्हणजे दुसऱ्या भांड्यात वगैरे टाकायची गरज नाही पडणार म्हणून. तर आता हे सर्व तेलामधून मी काढून घेतलेलं आहे आणि हे थोडं आपण आता थंड होऊ देऊयात. डाळीमध्ये थोडे मोहरी दाणे राहिलेले आहेत तर हरकत नाही. तेल थंड होते तोपर्यंत आता ह्या ज्या आपण रात्री कैऱ्या सुकायला ठेवलेल्या होत्या त्या मस्त सुकलेल्या पण आहेत आणि जास्त पिवळ्या पण झालेल्या नाहीत. ज्या जास्त पिवळ्या होत्या त्या एका साईडला काढून ठेवल्यात आणि ह्या ज्या दुसऱ्या कैऱ्या होत्या चांगल्या त्या पण इथे मस्त अशा कोरड्या झालेल्या आहेत. आता यामध्ये मसाला मिक्स करायचा आहे, पण भांडं छोटं आहे त्यामुळे यामध्ये मिक्स होणार नाहीत. म्हणून काय केलं, थोड्याशा कैऱ्या आधी अर्ध्या मी एका दुसऱ्या ताटामध्ये काढून ठेवलेल्या आहेत, किंवा काढून घेऊया, नाहीतर तुम्ही भांडं एकदाच मोठं वापरू शकता. तर हे जे साहित्य आहे मस्त थंड झालेलं आहे. आता हे सर्व यामध्ये आपण घालून घेऊयात. त्याचबरोबर मीठ घालून घेतलेलं आहे. दळून घेतलेली जी मोहरी आहे ती पण आपण यामध्ये घालून घेऊयात. त्याचबरोबर लाल मिरची पावडर, हळद, सौंफ सर्व यामध्ये घालून मस्त असं हे आपण मिश्रण मिक्स करून घेऊया. सर्व कैरीच्या फोडीला सर्व मसाला व्यवस्थित लागावा म्हणून व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. चमच्याने काही व्यवस्थित मिक्स होणार नाही, म्हणून मी हातानेच हे सर्व जे जिन्नस आहेत त्या मिक्स करून घेणार आहे. छान सर्व बाजूने फोडींना मसाला लागला की आपण हा एका बरणीमध्ये भरून घेणार आहोत. बरणी मी आधीच स्वच्छ धुवून कोरडी करून ठेवली होती, पण आता बाहेर काही ऊन नाही आहे म्हणून मी काय केलं, थोडं गॅस चालू केला आणि गॅसवर उलटी ठेवून थोडीशी आतमधून कोरडी करून घेतली, म्हणजे थोडीशी गरम करून घेतलेली आहे. आणि नंतर थंड झाल्यावर यामध्ये आपण जे आहे ते लोणचं भरून घेणार आहोत. माझी आजी काय करायची, चुलीला संध्याकाळी पोत्रा करून घेतला की चुलीवर बरणी जी आहे ती उलटी मारून ठेवायची, म्हणजे रात्रभर छान याच्यामध्ये जे लोणचं आपण नंतर घालून घेणार आहोत ते खराब होणार नाही. आता सर्व जे लोणच्याच्या ज्या फोडी आहेत आंब्याच्या मसाल्यासकट यामध्ये आपण घालून घेणार आहोत. आणि ज्या उरलेल्या फोडी आहेत त्या नंतर जो खाली मसाला उरलेला आहे त्यामध्ये मिक्स करून त्या पण सर्व यामध्ये घालून घ्यायच्या आहेत व्यवस्थित. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. तर ज्या वेगळ्या फोडी आपण पिकलेल्या आंब्याच्या म्हणजे जास्त पिवळ्या झालेल्या काढून ठेवल्या होत्या त्यामध्ये पण थोडासा जो तयार मसाला होता उरलेला बुडामध्ये तो घालून मिक्स करून झाकून ठेवलेला आहे.
आणि नंतर तेल थंड झालं की यामध्ये ज्या मसाल्याच्या फोडी होत्या, मी लोणचाचा मसाला आणलेला, त्या यामध्ये घालून घेतल्या आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आणि नंतर हे लोणचामध्ये आपण घालून घेणार आहोत. झाकून ठेवलेला आपण बघू शकता तुम्ही या फोडी, आणि जो लोणचं आहे ते बरणीमध्ये आता हे थंड झालेला जो मसाला आणि तेल आहे आपण यामध्ये घालून घेणार आहोत. जर तुम्हाला मसाला वापरायचा नसेल तर थंड तेल फक्त 1 तासानंतर थंड झाल्यावरच त्यामध्ये घालून घ्यायचं आहे. आता याला मिक्स न करता आहे असंच रात्रभर झाकून ठेवणार आहोत आपण. आणि थोडासा जो मसाला होता तो वेगळा या फोडीमध्ये मी कालवून घेतलेला आहे. बरणीला झाकण फिट्ट न लावता एका कपड्याने बांधून घ्यायचं, म्हणजे यामध्ये थोडीशी हवा पण गेली पाहिजेत. आता ज्या फोडी आहेत ना, त्यामध्ये मी काय केलं, थोड्याशा ज्या मिरच्या आहेत त्या स्वच्छ धुवून कपड्याने कोरड्या करून घेतल्या आणि त्याला अशा पद्धतीने फक्त उभ्या चिरून घ्यायच्याऐवजी फक्त त्याचे तुकडे करून मधनं चिरून घेतले, म्हणजे सर्व मसाला त्याला व्यवस्थित लागेल. आणि एका वेगळ्याच भरणीमध्ये सर्व भरून ठेवलं. तर मस्त असं आंबा आणि मिरचीचं लोणचं पण वेगळं तयार झालेलं आहे. तर आता काय करूयात, हिंग घातलेला नव्हता तर मी दुसऱ्या दिवशी थोडं एका जे तडका पॅन आहे त्यामध्ये 2 ते 3 पळी मी तेल घालून घेतलेलं आहे. आता हे तेल गॅसवर ठेवून आपण याला गरम करून घेऊयात, म्हणजे हिंग टाकण्यासाठी ते तेल थोडंसं गरम करून घ्यायचं आहे. आणि नंतर यामध्ये एक अर्धा चमचाच मी इथे हिंग वापरलेला आहे. तुम्हाला जर हिंग वापरायचं नसेल किंवा जास्त आवडत असेल तर त्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. आता हे थोडंसं थंड होऊ देऊ आपण. आणि दुसऱ्या दिवशी लोणचाचं झाकण काढून घेतलं आणि तुम्ही बघू शकता मस्त असं हे लोणचंचं जे तेल आहे ते आपण काल भरपूर प्रमाणात अजिबात वरती दिसत नव्हतं, पण आज मस्त असं वरती थोडं थोडं ओलावा यामध्ये आलेला आहे. आता हे जे हिंग टाकून आपण तेल गरम करून घेतलं होतं ते पण आपण यामध्ये घालून घेऊयात. थोडंसं मिक्स करून यामध्ये सर्व टाकून घेणार आहोत आणि याला छान असं आता आपण चमच्याने मिक्स करून घेऊयात. आता हे थोडंसं घट्ट आहे, याला अजून काही जास्त पाणी वगैरे सुटलेलं नाही आहे, म्हणून चमच्याने काही मिक्स करता येईना. तर मी काय केलं, हात स्वच्छ धुवून व्यवस्थित कोरडे करून गॅसवर थोडे शेकून घेतले आणि नंतरच बरणीमध्ये हात घातला आहे. फक्त स्वच्छतेची काळजी घ्या. मस्त एकसारखं हे मिक्स करून घेतलं. तुम्ही बघू शकता छान असा कलर पण या लोणचाला आलेला आहे. आता हे व्यवस्थित मिक्स करून याला छान आपण आहे असंच परत बांधून घेणार आहोत व्यवस्थित करून. फक्त कपड्याने व्यवस्थित बांधून घ्यायचं आणि नंतर हे एका थंड ठिकाणी ठेवायचं आहे, जास्त गरमीमध्ये वगैरे ठेवायचं नाही आहे. आता जे दुसऱ्या बरणीमध्ये छोट्या लोणचं घातलं होतं ते पण मस्त झालेलं आहे आणि याला पाणीसुद्धा सुटलेलं आहे. आपण यामध्ये जास्त तेल घातलेलं नाही आहे, त्यामुळे यातलं जे पाणी आहे ते लगेच व्यवस्थित दिसायला लागलेलं आहे. छान असं याला पण मिक्स करून घेतलेलं आहे. आणि मिरचीचं लोणचं खरंच मला तर खूप आवडतं, तुम्हाला पण आवडतं का? तर याला मिक्स करून घेतलं आणि याचं पण झाकण लावून आपण असंच याला मस्त मुरायला ठेवून घेऊया. तर लोणचं किमान सुरुवातीला एक 5 ते 6 दिवस याला छान असं रोज एकदा तरी याला हलवून घ्यायचं आहे, चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे. कालच्यापेक्षा आज तुम्ही बघू शकता याला खूप छान असा पाणी सुटलेलं आहे आणि लोणचं पण मस्त मुरायला लागलेलं आहे आपलं. बघा किती सुंदर दिसतंय आणि बघताच मला तर सांगताना सुद्धा तोंडाला पाणी सुटतंय. आता हे लोणचं तयार झालेलं आहे. आज 3 ते 4 दिवस झालेले आहेत लोणचं घालून, त्यामुळे लोणचं मस्त असं हे आपलं 20 ते 25% तरी मुरलेलं आहे. आमच्या घरी तर खायला पण सुरुवात झालेली आहे बरं. मस्त असं हे लोणचं आता तयार झालेलं आहे. फक्त स्वच्छतेची काळजी व्यवस्थित घ्यायची, म्हणजे लोणचं खराब होणार नाही किंवा ओला हात नेहमी बरणीमध्ये घालणे त्याला. तर आपल्याला एक 8 ते 15 दिवस टिकेल असं वेगळ्या बरणीमध्ये लोणचं काढून घ्यायचं, म्हणजे नेहमी त्यामध्ये हात न घातला हे लोणचं किमान 1.5 ते 2 वर्ष सहज टिकतं. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. नमस्कार.